आदरणीय नामदार पूर्व खंडाचे अधिकारी पान महाराष्ट्र चतुर्शीमा मर्याद मूळ मिराज कांड बघ या तुझ्या भूमिदास हैसर गावठी बाजाराचा उद्घाटन करता असो ह्याच्या पूर्वी 5-7 वर्षापूर्वी थोरले राणासाहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं होता, परंतु जगावरील वैश्विक संकटात कोरोना सारख्या काळात काय करणार हो बाजार थांबलेलो होतो, परंतु तरी सुद्धा आज पुन्हा आज ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या माणसाची ओळख असा की झै जना मातीये हात लावल्या त्याचा सोडा केल्या अशा माणसाच्या हस्ते आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते त्याचा पुनश्च उद्घाटन करता असो आज तुझी तू समज घे 12 पाताची समज घाल तुझे कत्कार मतकार बळेकार एका घाटीकडे घे 12 थळाचे बाळाचा एकत्र कर आज ह्या ज्या काय भूमीचे 8 दिशाचे 8 शिमदरे असत त्यांना घाटीकडे घे तुझ्या सत्काराचा यंत्र असलेल्या देवतांचा यज्ञ कर आज ह्या बाजारात येणाऱ्या शेतकऱ्याचा जो काय माल असत जात्यार तळाला तिळकुट असतात वायनात कुठला बेतकुट असतात आज वरी नाचणी कुळीत उडीद असतील आज झापाखाली वाढवलेलो कोंबडा असतात कोंबड्याची कवटा असतील त्याका भरभरून गिरायक येऊ गया आज जो काय बाजार भरवतो तो बघल्यानंतर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात त्याचा अनुकरण होऊन तालुक्यात अशा प्रकारचे बाजार भरावे आणि ह्यो जो काय तुझो जिल्हा सिंधुदुर्ग असा तो पर्यटन जिल्हा असा पर्यटनासाठी येणारो पुण्या मुंबईतलो दिल्ली नागपूर तो येणारो हैदरलो पर्यटक ह्या बाजारात येऊ गयो अशा प्रकारची गर्दी उसळा होई आणि ह्या बाजाराचा नावलौकिक अगदी समुद्राच्या काठापासून घाटाच्या माथ्यापर्यंत झळका व्हाया अशा प्रकारचा गरीत कर आणि असलेल्यांची सगळ्यांची रखवाली करणे बराता करणे माझ्या बापाशी हो महाराजा माननीय सभापती महोदयांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नारळ मी आदरणीय नामदार नितेश राणे साहेब पालकमंत्री सिंधुदुर्ग यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण आज या ठिकाणी गावठी बाजाराचं उद्घाटन करत आहोत. या ठिकाणी उपस्थित माननीय मॅडम माननीय नीता तांबे समाज कल्याण सभापती किती लागले पुरते ना लागा एवढं वाढायला पाहिजे सगळ्यांना सर सर साहेब हात दिला वेगळं आहे ताई काय नमस्कार मॅडम बरं ना हे सर उमेदच्या बचत गटाने दिलेले मी कॉपी पण टाकतो हा असेल जिल्हाधिकारी मॅडम सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सहर्ष स्वागत करूया. आदरणीय कणकवली तालुक्याचे तहसीलदार माननीय
भाई काय ह्या तुमच्याकडे चला मंत्री आणि विद्यमान खासदार आमचे नेते आदरणीय राणेसाहेबांचे हा मुख्य संकल्पना आहे की गावठी आठवडा बाजार हा पंचायत समिती कणकवली किंवा जिल्ह्यातल्या सगळ्याच पंचायत समितीने पुढाकार घेऊन गावठी आठवडा बाजार सुरू करावा. त्याच दृष्टिकोनातून जेव्हा आमच्या साटम मॅडम सभापती होत्या कणकवलीच्या कोरोना आणि ह्या काळानंतर अगोदर, तेव्हा त्यांनी हा विषय सुरू केलेला होता. आता त्या पूर्ण एकत्रित गॅपनंतर परत एकदा आमचे सभापती वाळके मॅडम, उपसभापती सावंत यांनी सगळ्यांनी मिळून परत एकदा आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून या गावठी आठवडा बाजारच्या सर्वच आमच्या माता भगिनींना आज एक व्यासपीठ तयार करून दिलेलं आहे, बाजार तयार करून दिलेला आहे. हा सातत्यपूर्ण आता कणकवलीकरांच्या सेवेसाठी सुरू आहे. सर, कशा प्रकारचं ग्रामीण अर्थकारण यामुळे वजा आहे? शेवटी ग्रामीण अर्थकारणावरच जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढण्याची संधी असते आणि म्हणून या गावठी आठवडा बाजारपेठाला जेव्हा आपण एक व्यासपीठ निर्माण करतो, जास्तीत जास्त ग्राहकांच्या जवळ जेव्हा ह्या लोकांना घेऊन जातो आणि ह्यांच्याकडे असलेले पदार्थ हे आरोग्यदायी पण असतात, म्हणून एकत्रित ग्राहक आणि बाजारपेठ यांच्यामध्ये दरी कमी करण्याचं काम आमच्या पंचायत समिती कणकवलीने केलेलं आहे.